हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्रीमद भागवत कथा स्कंद पहिला, पुष्प दुसरे. आणि जो अध्याय आहे तो आज 6वा अध्याय आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला नारदांचे जे पूर्वचरित्र आहे ते श्रवण करायचं आहे. श्रीमद भागवत कथेच्या पहिल्या स्कंदाच्या दुसऱ्या अध्यायामध्ये भगवान कुणाला म्हणतात ते सांगितले. कारण भगवंत म्हणजे आपण कोणत्या ना कोणत्या स्वरूपात, म्हणजेच विष्णू, कृष्ण, राम अथवा इतर स्वरूपात असतील अशा स्वरूपात पाहण्याचा विचार मनामध्ये आणत असतो. पण भागवतात स्पष्ट केले आहे. ते म्हणतात, आत्मज्ञानी अथवा तत्वज्ञानी अथवा अभेदानी या सर्व गोष्टी व्यापणारा तो सर्वव्यापी, तो परब्रह्म, तो परमात्मा, तो भगवान, तो परमेश्वर असं संबोधतात. निर्गुण, निराकार व सर्वव्यापी अशी जी एक विश्वसंचलित कार्य करणारी अद्भुत शक्ती आहे, जी आपल्या सर्वांचं पालन करते, पोषण करते, आपल्याला जागृत ठेवते, जिवंत ठेवते, अशा शक्तीला आपण भगवंत किंवा परमेश्वर म्हणू शकतो. जी आध्यात्मिक शक्ती जी आहे, अध्यात्म स्वरूपाची शक्ती आपल्याला जी सुदृढ करून देते त्याला परमेश्वर म्हणू शकतो. आणि मग सूत मुनी म्हणाले, धर्माचा हेतू जरी अर्थ, काम आणि मोक्ष असा असला तरी सुद्धा मनुष्य अर्थ व काम यांचा अहंकाराने मग्न होऊन वर्णाश्रम धर्माचे मुख्य फळ ईश्वराचा संतोष व त्यामुळे मिळणारी मुक्ती म्हणजेच मोक्ष असा आहे. आणि असा मोक्ष प्राप्त करण्यासाठी मनुष्य हा मुकलेला आहे. का हो? का मुकला तो? कारण परमेश्वराची भक्ती आणि परमेश्वराची सेवा या दोघही गोष्टी आपल्यापासून वेगळ्या झाल्या आहेत. आपण जे पण काही कार्य देवाचं करतो ते किती अंतःकरणाने आहे, ते किती मनाने आहे, हा देखील विचार करणं तितकंच महत्त्वाचं आहे. निष्काम भक्ती हा सर्वात मोठा गुण परमेश्वर प्राप्तीचा सांगितलेला आहे. आपण म्हणतो की मी सेवा केली, मी श्रद्धायुक्त गीतेचे पाठ केले, मी वाचन केलं, सद्ग्रंथांचं श्रवण केलं, या सगळ्या गोष्टीचं फळ मला काहो प्राप्त होत नाही, देव माझ्याकडे काहो लक्ष देत नाही, माझ्या समस्या काहो दूर करत नाही, अशा बऱ्याच शंका मनामध्ये जे येतात त्याला हेच उत्तर आहे की ज्या श्रद्धेने, ज्या निष्काम भावनेने जर आपण भगवंताची सेवा केली, अळवणी केली, तर तीच आपल्याला फलद्रूप होणार आहे. जर आपण काही काम भावना मनामध्ये ठेवून भगवंताची जर सेवा करत असू, त्याची प्रार्थना करत असू नव्हे, तर आपण देवळामध्ये जाण्याच्या अगोदरच आपल्याला नेमकं काय हवंय याची यादी घेऊन जाणार असू, तर भगवंत आपल्याला प्राप्त होणार नाही हे मात्र निश्चित. अर्थात काय, मनुष्य मोक्ष मिळवण्यासाठी निष्काम भक्ती हे खूप महत्त्वाचं लक्षण सांगितलेलं आहे. आणि त्यावर हाच उपाय आहे की श्रीकृष्णाचं, परमेश्वराचं, रामाचं याचं नामस्मरण करणे, याचं गुणगान करणे, याच्या ज्या कथा आहे त्या श्रवण करणे. याच्याने काय होणार? जे कर्मरूपी अहंकाराची गाठ आहे ती छेदून टाकण्यासाठी मदत होणार. भगवंताचे ध्यानरूपी अधिष्ठान आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होणार आणि भगवंताचे गुणगान करून, श्रवण करून यामधून आपल्याला आपलं जे चरित्र आहे हे उत्तम बनवता येणार. अशी सोय आपल्याला परमेश्वराने सांगितलेली आहे.
आणि यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे, ती म्हणजे सत्संग. सत्संग म्हणजे काय हो? आपल्याला समर्थ रामदास स्वामी सांगतायत, सत्संगतीचा महिमा कळेना, सत्संग कोठे श्रमल्या विणेना. सत्संगतीने तुटती कुबुद्धी आणि सत्संगतीने बहुसाल सिद्धी. सगळ्या प्रकारची सिद्धी ही आपल्याला सत्संगाने प्राप्त होते. कुबुद्धी जी आहे ती तुटते आणि सगळ्या प्रकारच्या सिद्धी या सत्संगाने प्राप्त होता. सुसंगती आणि सत्संग यामध्ये बरंच अंतर आहे. चांगली संगती असणं यामध्ये माणूस फक्त कर्मप्रधान असतो. जे कर्म आहे, जे कार्य आहे, जे नित्यनैमिक कार्य आहे, ते सुसंगतीने आपल्याकडनं चांगल्या पद्धतीने होत असतं. मात्र सत्संग हा आपल्या मनाला संस्कार देणारा संग असतो, जो आपल्याला इहलोकी आणि पारलोकी दोघं ठिकाणी कामी पडणारा असतो. आणि अशा सत्संगताची जी सत्संग प्राप्त व्हावा अशी आशा करणारे नेमके कोण होते? या सत्संगतीने कोणाला फायदा झालाय? या श्रवणाने कोणाला फायदा झालाय? सत्संगाची महती सांगताना सूत मुनींनी नारदांचा अनुभव सांगितलाय. जे सूत मुनी आहे हे सकल ऋषींना कथा ऐकवत आहे भागवताची. आणि ते सांगताय, ज्यावेळेस नारद हे लहान होते, बालपणी, पूर्वजन्मी, ते म्हणतायत, नारद म्हणतायत की मी एक दासीचा पुत्र होतो. माझी आई दासी होती आणि एकेकाळी काय झालंय की माझी आई एका आश्रमामध्ये असताना, संतांची सेवा करत असताना त्या ठिकाणी मी सुद्धा तिच्याबरोबर राहायचो. आणि गायीची सेवा करणं, त्या मठामध्ये कोणी आलं तर त्यांची सेवा करणं, संतांची सेवा करणं, हे देखील मी आईबरोबर करायचो. एके दिवशी असं झालं की चातुर्मास लागणार होता आणि या चातुर्मासामध्ये आमच्या ठिकाणी खूप सारे ऋषी मंडळी आले आणि चातुर्मासाची सुरुवात नुकतीच झालेली होती. त्यावेळेस माझी आई ज्यांच्याकडे दासी म्हणून काम करायची, ज्या ऋषींकडे थांबायची, त्या ऋषींकडे सर्व ऋषी आलेत आणि त्या ऋषींना प्रश्न विचारला की चातुर्मास सुरू होणार आहे, तर या चातुर्मासामध्ये आम्ही या ठिकाणी वास्तव्याला राहू शकतो का? त्यावेळेस त्या ऋषींनी आज्ञा दिली. मला खूप आनंद झाला. हे कोण सांगतंय? नारद सांगताय. आणि हे ऋषी सकाळी कधी उठतात, कधी झोपतात, काय कार्य करतात, कसं अनुष्ठान करतात, देवाची सेवा कशी करतात, ते कथा कशी करतात, ते सत्संग कसं करतात, ते भजन कसं करतात, ह्या सर्व गोष्टी मी निरखून पाहू लागलो. आणि त्या संतांचा, त्या ऋषींची सेवा माझ्याकडनं व्हावी यासाठी नेहमी त्यांच्या पुढे जायचो आणि त्यांचं कार्य करायचो. त्या ऋषींना देखील मी आवडायला लागलो आणि त्यांच्या चातुर्मासाच्या वेळेमध्ये त्या ठिकाणी सत्संग व्हायचा. सुंदर अशा कथा ते सांगायचे. मी देखील त्या कथा श्रवण ऐकून घेण्यासाठी त्या ठिकाणी बसायचो. मी त्या कथांमध्ये इतका रमायचो की मला माझ्या शरीराचं देखील देहभान राहत नव्हतं. आणि ही स्थिती मात्र त्या ऋषींनी माझी ओळखली. एके दिवशी मी कथा ऐकत होतो तर ऋषी माझ्याजवळ आले आणि ते सारे संत माझ्याजवळ गोळा झाले आणि म्हणाले, काय रे बाळा, इथं का बसला? मी जरा दचकलो.
मी नेहमीच बसतो, पण मला असा कधी प्रश्न विचारला गेलेला नव्हता. मग आज का विचारला? त्यावेळेस ते ऋषी म्हणाले, अरे तू नेहमीच बसतोस, पण आज मात्र तू कथा श्रवण करत असताना, परमेश्वराचं कीर्तन करत असताना तुझ्या डोळ्यातनं अश्रू वाहत होते. ज्या वेळेस हे ऋषींचं बोलणं ऐकलं, माझ्या गालावरनं माझा हात फिरला आणि खरंच माझा गाल हा ओला होता. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की माझ्या नयनातनं अश्रू वाहत आहेत हे मला देखील समजलं नाही. इतका मी त्या कथेमध्ये मग्न झालेलो होतो. आणि ही स्थिती ज्या ऋषींनी माझी जाणली, त्यांना मी नमस्कार केला आणि त्या ऋषींना म्हणालो की मला देवाची सेवा करायची आहे, भगवंताला प्राप्त करायचं आहे. हे ऐकलं आणि ते ऋषी म्हणाले, अरे बाळा, तुझ्यावर जबाबदारी आहे, तुझी आई आहे. ते म्हणाले, नाही, मी तुमच्याबरोबर आता चातुर्मास संपलेला आहे, मी तुमच्याबरोबर आता येणार आहे. त्यावेळेस त्या ऋषी जे आहे ते म्हणाले, अरे तुझ्या आईची परवानगी घे अगोदर, मग तू आमच्याबरोबर ये. असं म्हटल्यानंतर धावत मी माझ्या आईकडे गेलो आणि आईला सांगितलं, आई, हे सर्व ऋषी आता चातुर्मास संपला तर ते त्यांच्या तीर्थक्षेत्री निघाले आहेत. मी पण जाऊ त्यांच्याबरोबर, कारण मला सुद्धा परमेश्वराची प्राप्ती करायची आहे. मला देवाची आणि माझी भेट व्हायची आहे. हे जेव्हा आईने ऐकलं, आईने त्या लेकराला जवळ घेतलं आणि त्या बाळाला घेऊन त्या ऋषींपाशी आली. म्हणाली, माझ्यावर असा अन्याय करू नका हो. हा माझा एकुलता एक पुत्र आहे आणि माझी अपेक्षा काय आहे की माझ्या पुत्राने माझा सांभाळ करावा. त्यावेळेस ऋषींनी त्या बाळाची समजूत घातली. ते म्हणाले की तुझा अगोदरचं जे कर्तव्य आहे ते पूर्ण कर, मग तू परमेश्वराची सेवा करायला मोकळाच आहेस. त्यावेळेस या नारदाला त्या ऋषीने एक मंत्र दिला, ज्याला विष्णू गायत्री असं आपण म्हणतो. हा मंत्र त्या नारदांना मिळाल्यानंतर त्या ऋषींनी सांगितलं, नारदा, हा जो मंत्र आहे बाळा, हा जो मंत्र आहे, ह्या मंत्राचं तू नामस्मरण कर, ह्या मंत्राचा तू जप कर. एक दिवस असा येईल की परमात्मा हा साक्षात तुझ्या भेटीला येईल. मात्र तुझं आताचं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य अगोदर पूर्ण कर. त्यावेळेस तो मंत्र या नारदाने घेतलेला आहे. कोणता होतो मंत्र? सर्वांच्या परिचयाचा आहे, त्याचं सामर्थ्यही मोठं आहे आणि त्याचा अर्थ देखील सुंदर आहे. मात्र त्या मंत्राच्या अर्थाकडे आपली पाठ आहे. तो मंत्र असा आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. हा मंत्र, ह्या मंत्राचं नामस्मरण ह्या बाळाने चालू केलंय. आणि प्रसंग असा घडला की एक दिवस त्याच्या मातेला सर्पदंश झालाय. सर्पदंशाने त्या मातेचा मृत्यू झाला. त्या बाळाने विचार केला की ही देखील परमेश्वराचीच काहीतरी इच्छा असू शकते. आणि ह्या मुलाने आपला सर्व सामान आवरला आणि थेट निघाला तो अरण्यात. एका अरण्यामध्ये वटवृक्षाच्या खाली बसलाय आणि जो मंत्र त्या ऋषींनी त्याला दिलेला होता, त्या मंत्राचं अनुष्ठान, त्या मंत्राचं पुरुष्टरण, त्या मंत्राची साधना, त्या मंत्राची सेवा ही करण्यासाठी त्यांनी सुरुवात केली. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि ह्या मंत्राचा जप करता करता
एक दिवस असा आलाय की साक्षात परमात्मा परमेश्वर जो सर्वव्यापी आहे, सर्व गुण संपन्न आहे आणि असा परमेश्वर चतुर्भुज अवतारामध्ये त्या ठिकाणी शंख, चक्र, गदा, पद्म हे सर्व रूप घेऊन त्याच्यासमोर प्रकट झाले. हे पाहिलं आणि ह्या मुलाचं मन स्थिर राहिलं नाही. चित्त भांबावे काही त्या सुचेना. त्याचं चित्त भांबलं गेलं. त्याला कोणत्याही प्रकारचं काही सुचणं जे आहे ते बंद झालं. आणि त्यावेळेस याने नमस्कार केला. मंत्राचा जप मात्र चालूच होता. आणि ह्या मंत्राच्या तपश्चर्येनं मला पुढचा जन्म हा नारद म्हणून प्राप्त झाला. नुसता नारद नाही तर ब्रह्मर्षी नारद, ब्रह्माचा पुत्र म्हणून माझी गणती करली गेली. माझी त्या ठिकाणी जी वाचा आहे ती नारायण नामाने रंगली. नारायण नारायण हा नामस्मरण माझ्या मुखामध्ये येऊ लागलं आणि मी परमेश्वराच्या हृदयाच्या किती जवळ आहे याची जाणीव मात्र मला त्यावेळेस झाली. असं हे पूर्वचरित्र जे नारदांचं या सूत मुनींनी या भागवतामध्ये 6व्या अध्यायामध्ये सांगितलंय की या सत्संगतीने जी तुटती कुबुद्धी आहे, जी बुद्धी आहे, जी वाईट प्रकारची बुद्धी आहे तिचा देखील नाश होतो आणि त्या ठिकाणी आपल्याला परमेश्वराची प्राप्ती ह्या सत्संगाने होऊ शकते. हा व्हिडिओ जो आहे हा जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.